हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची चटणी। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता आपण फटाफट सुरुवात करूयात। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक नारळाची करवंटी मी किसून घेतलेली आहे। ओला नारळ घेतलेला आहे आणि तो किसून घेतलेला आहे, किसणीने किसून घेतलेला आहे। ते सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी लसूण घेतलेले आहेत 7 लसूण घेतलेले आहेत आणि आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी चणे घेतलेले आहेत, भाजलेले चणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा चणे घेतलेले आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घेणार आहोत। एकदा हे चणे घेऊन नक्की ट्राय करून बघा, चटणी खूप छान टेस्टला लागते। आणि त्यानंतर इथे मी लिंबाचा रस घेतलेला आहे 1 चम्मच। त्यानंतर आपण पाणी घेणार आहोत, गरजेपुरतं पाणी घ्यायचं आहे। जेवढी तुम्हाला पातळ चटणी पाहिजे असेल किंवा घट्ट चटणी पाहिजे असेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आणि इथे आता आपण मिक्सरला लावून घेऊयात। तर बघू शकता इथे आता मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे। तो ओपन करून दाखवते मी झाकण। तर इथे बघू शकता मस्त अशी आपली जशी थिकनेसपणा पाहिजे आहे तसं मी थिकनेसपणा घेतलेला आहे चटणीचा करून। इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आणि आता आपण चटणीला तडका लावून घेऊयात। आणि त्यामध्ये 1.5 चम्मच मी तेल घेतलेलं आहे आणि तेल छान आपण गरम करून घेऊयात। तर इथे तेल छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी 1 चम्मच राई घालून घेतलेली आहे। राई छान तडतडून घ्यायची आहे आणि इथे आपण आता गॅस बंद करून घेऊयात। तर आपली राई देखील छान तडतडली गेलेली आहे। तर आता त्यामध्ये मी 1 चम्मच जिरा टाकलेला आहे। जिरा देखील छान तडतडून घ्यायचा आहे। आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत 10 ते 12 आणि एक मी मिरची घेतलेली आहे। ते थोडंसं मिक्स करून घेऊयात मिरचीला। तर इथे आता आपला तडका तयार झालेला आहे। तर आता आपण तडका लवकर चटणीला लावून घेऊयात। तर बघू शकता इथे आपला चटणीला तडका लावून देखील झालेला आहे। तर इथे आपली छान अशी मस्त टेस्टी चटणी तयार झालेली आहे। ही चटणी आपण डोसा, मेंदूवडा, वेगवेगळ्या प्रकारचे भजी, समोसा अशा वेगवेगळ्या आपण पदार्थासोबत ही चटणी सर्व करू शकतो। तर ही चटणी आहे ती नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। तर मस्त आपली ग्रीन चटणी तयार झालेली आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।